महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुधा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज्यातील शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषेचं वाढतं महत्त्व आणि सक्ती या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने जोरदार आवाज उठवलाय। बालभारती कार्यालयाबाहेर आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन करत हिंदी भाषेच्या पाठ्यपुस्तकांवरती शाई फेकत निषेध नोंदवलाय। या आंदोलनादरम्यान 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी छापण्यात आलेल्या हिंदी विषयाच्या पुस्तकांची पानं फाडण्यात आली। या कृतीद्वारे हिंदी भाषेची सक्ती आणि महाराष्ट्रातील मातृभाषा मराठीवर होणाऱ्या अन्यायाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। या आंदोलनाचं नेतृत्व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष धनंजय दळवी यांनी केले। त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले की मराठी भाषेचा अपमान सहन केला जाणार नाही। महाराष्ट्रात शिक्षणाची प्राथमिक माध्यमं मराठीतूनच असली पाहिजेत। हिंदी भाषेचं वाढतं प्रस्थ हा मराठी अस्मितेवर घाला आहे आणि आम्ही हे अजिबात सहन करणार नाही। बालभारती कार्यालयाबाहेर झालेल्या या आंदोलनामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। मनसे विद्यार्थी सेनेने राज्य सरकारकडून हिंदी सक्ती विरोधात स्पष्ट भूमिका घेण्याची मागणी केली असून अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिलाय। विरोध आहे। सन्माननीय राज साहेबांनी आज जे पत्रकार परिषदेमध्ये मार्गदर्शन केलं, या ठिकाणी त्यांनी आवाहन केलंय की या सर्वांनी या लढ्यात सहभागी व्हावं। त्यांच्या आदेशानुसार आम्ही आज बालभारतीकडे आलेलो आहे आणि आज यार तोंडी त्यांनी रद्द केल्याचं सांगून त्याच्या पडद्याआड पुस्तकांची छपाई चालूच होती। आज तुम्ही बघू शकता यार प्रेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पुस्तकांची छपाई चालू आहे। शाळा सुरू झाल्या, शाळांमध्ये हिंदी शिकवली जाते, बाजारात पुस्तकं विकायला आलीत आणि आज या सगळ्यांनी महाराष्ट्राची मराठी माणसाची दिशाभूल करून त्यांना धुळफेक करून या खोटारड्या सरकारांनी त्याच्यामध्ये आज परत एकदा GR लागू करून ही अप्रत्यक्षपणे ज्यांनी त्याच्यामध्ये लिहिलंय की हिंदी सर्वसाधारणपणे अनिवार्य, तिसरी भाषा कशाला, त्रिसूत्री भाषा आम्हाला अवलंबून नाही, हे धोरण आम्हाला मान्य नाही, द्विभाषा ठीक आहे, या मागणीसाठी आज आम्ही आलोय। आणि आज आम्ही या ठिकाणी शेवटचा इशारा देतोय। आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना या ठिकाणी छापा मारलाय। ही हिंदीची पुस्तकं आज आमच्याकडे आली आहेत। ही पुस्तकं छापणं बंद झालं पाहिजे बालभारतीने आणि ही पुस्तकं जर बाजारात आणली गेली तर ती बाजारात आम्ही विकून देणार नाही आणि त्याच्यानंतर आमचा संघर्ष काय असतो या सगळ्यांना कळेल। आम्ही संघर्षाला तयार आहोत। त्यांनी समंजसाची भूमिका घ्यावी, मराठी मनांचा मराठी माणसांचा त्यांनी त्यांच्या भावनेचा आदर राखावा आणि त्यांनी ही पुस्तकाची छपाई त्वरित बंद करावी, अन्यथा आम्ही पुन्हा एकदा घुसून ही छपाई कशी होणार नाही याची काळजी घेऊ आणि एकही पुस्तक या बालभारतीच्या बाहेर जाऊन देणार नाही। सकाळी राज साहेबांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यामध्ये शासनाने जे GR काढून महाराष्ट्राची दिशाभूल केलेली आहे, 1ली पासून 4थी पर्यंत तृतीय भाषा म्हणून यांनी पुस्तकं छापून ठेवलेली आहेत आणि त्यांनी सांगितलं की ते चॉईस देणार आहे आम्ही आणि हिंदी भाषा कोण घेणार आणि इतर भाषा कोण देणार त्यांना। यांनी जी दरवर्षीप्रमाणे छापाई होती यांनी आधीपासून छापून ठेवलेली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना या बालभारतीतून एकही हिंदीचं पुस्तक महाराष्ट्रात वितरण होऊन जाणार नाही। हा आमच्या राज साहेबांचा आदेश आहे, हा आमच्या अमित साहेबांचा आदेश आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका आहे। या बालभारतीतून 1ली ते 4थीचं हिंदीचं पुस्तक जोपर्यंत शासनचा GR एक क्लिअर करत नाही तोपर्यंत एकही पुस्तक या गेट पासून बाहेर जाऊ देणार नाही म्हणजे नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या अधिकाऱ्यांना आम्ही पत्र दिलेले, आता आम्ही त्यांना जाऊन पुन्हा एकदा निवेदन देतोय। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।